ला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या बातम्यांवर। मुंबईत आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम। जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना। आझाद मैदानात आंदोलनाची तयारी सुरू। मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस। आझाद मैदानावर आंदोलनाला नाकारली परवानगी। खारघरमध्ये सभा घेण्याच्या सूचना। परवानगी नाकारल्यानंतरही आझाद मैदानात आंदोलनाची तयारी सुरूच। मैदानात व्यासपीठ उभारण्याच्या कामाला वेग। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता। थोड्याच वेळात मुख्यमंत्री जरांगेंसोबत साधणार संवाद। मराठा सर्वेक्षणाच्या कामात टाळाटाळ केल्यास शिक्षकांवर होणार कारवाई। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा थेट इशारा। आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारनं काय केलं? मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना सवाल। मवियात समावेशाबाबत वंचित पुन्हा वंचितच। अद्यापही बैठकीचं निमंत्रण नाही। बैठकीला बोलवायचं नसेल तर 48 जागा मवियानं वाटून घ्याव्या, वंचितचा टोला। इंडिया आघाडीत प्रत्येकाचे वेगळे सूर। आघाडी टिकणार नसल्याचं आमचं पूर्वीपासूनचं मत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी। शरद पवार 29 वर्षांनंतर विधान भवनात दाखल। सोलापुरात कांद्याला कवडीमोल भाव। घसरलेल्या कांद्याच्या दरावरून शेतकरी आक्रमक। उचित भाव मिळत नसल्यानं कांदा दिला फेकून। आणि किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला उपस्थित राहणार नाहीत। पेडणेकरांच्या वतीनं वकील लावणार हजेरी।